जंगलाच्या झाडाच्या एका फांदीवरती चिऊताईने आपले घरटे बनवलेले असते. ती आपल्या चिमण्यासोबत तेथे सुखासमाधानाने राहत असते आणि त्याच्यामध्ये तिने अंडी घातलेली असतात. एके दिवशी उन्हाचा खूपच त्रास होत होता आणि तेव्हा तेथे एक हत्ती आला. तो फारच तहानलेला होता आणि गरमीमुळे फारच हैराण झालेला असतो. तो चिऊताईच्या त्या झाडाच्या सावलीखाली उभा राहतो. त्याला छान गारगार वाटते. मग तो त्या झाडाच्या फांदीला आपल्या सोंडेने पकडतो आणि हलवू लागतो. त्याला फारच बरे वाटते, कारण की त्याच्याने त्याला गारगार हवा मिळत असते. पण हे तो करत असताना चिऊताईच्या त्या फांदीवरती असलेले घरटे देखील हलू लागते आणि त्याच्यामुळे तिला भीती वाटू लागते. हत्ती दादा, असं करू नकोस ना. ही फांदी हलवू नकोस रे. हे बघ, माझं घरटं पडेल आणि त्याच्यातील अंडी फुटून जातील. प्लीज तू असं काही करू नकोस रे. इकडनं मला इतकं गरम होत आहे आणि या फांदीमुळे मला किती गारगार हवा मिळत आहे. मला ती हवी आहे. तू लेकी कळणं नाही, ती बडबड करत आहे. अरे पण माझी अंडी फुटून जातील रे. ते मला काय माहित नाही. तू जा ग, मध्ये मध्ये येऊन माझं डोकं नको फिरूस. हत्ती ती फांदी हलवायचं काही थांबतच नाही आणि शेवटी जे व्हायचे नको तेच घडते. ती फांदी तुटून जाते आणि खाली पडते आणि त्याच बरोबर चिऊताईचे घरटेही खाली पडते आणि अंडी देखील फुटून जातात. हे पाहून चिऊताई आणि चिमणा दादा रडू लागतात. हत्ती मात्र त्यांच्यावरती हसून पुढे निघून जातो. हे सर्व पाहून काऊ दादा तेथे येतो. अगं चिऊताई, तू रडत का आहेस? जे झालं ते घडून गेलं, ते काही बदलणार थोडी आहे. विसरून जा आणि पुढे चल. तुझं बरोबर आहे काऊ दादा, पण माझी पिल्लं ती या जगात येण्याआधीच मरून गेली. मग ह्याची शिक्षा त्या हत्तीला मला हवी ना. त्याने चूक केली आहे, त्याची शिक्षा मी त्याला नक्की देणार. असं म्हणतेस, पण आपण इतुशे पक्षी आहोत आणि तो इतका बलाढ्य आहे. आपण कसं काय त्याला हरवणार बरं? ते मला काय माहित नाही. मी एक आई म्हणून त्याला शिक्षा नक्कीच देणार. तू काहीतरी शक्कल लढवणारे इतका हुशार आहेस. सगळ्यांना त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करतो आणि मला नाही करणार. मी तुझी लाडकी चिऊताई आहे ना. हो ग, थांब, काहीतरी विचार करूयात आणि त्या हत्तीला धडा नक्कीच शिकूयात. मस्त आयडिया सुचली बघ मला चिऊताई. आता बघच त्या गर्विष्ठ हत्तीला मी कसा अद्दळ बनवतो ते. चल चल, माझ्याकडे मस्त आयडिया आहे. मग ते दोघंही उडू लागतात आणि उडत उडत ते मधमाशीपाशी येतात आणि तिलाही आपल्या सोबत घेऊन काऊ दादाचा मित्र बेडू ह्याच्याकडे जातात. मग काऊ दादा आपली संपूर्ण योजना त्या सर्वांना सांगतो आणि ती योजना ऐकून त्या सगळ्यांना खूपच आनंद होतो. मग त्याप्रमाणे ते हत्ती ज्या झाडापाशी बसलेला असतो तेथे जातात आणि त्या झाडावर बसतात. हत्ती दादा मस्त खाऊन पिऊन आरामात झाडाखाली झोपून गेलेला असतो. ह्याच संधीचा फायदा घेऊन मधमाशी उडत जाऊन हत्तीच्या दोन्ही डोळ्यांवरती डंक मारते. त्याच्यामुळे हत्तीला फारच वेदना होऊ लागतात. तो सेरभर होतो आणि जोर जोरात ओरडू लागतो. मग बेडूक एका मोठ्या खड्ड्यापाशी बसून डराव करू लागतो आणि हत्तीला वाटते का तिकडेच तळाव आहे. तो त्या आवाजाच्या दिशेने धावू लागतो आणि त्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडतो आणि जखमी होऊन तो तेथेच मरण पावतो.
अशा प्रकारे चिऊताई, काऊदादा, बेडूकदादा आणि मधमाशीताई ह्या सर्व छोटू छोटू प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी मिळून त्या बलाढ्य अशा गर्विष्ठ हत्तीला धडा शिकवला. शिकवण. तर मित्रांनो, म्हणतात ना, एकतेमध्ये बळ असते. म्हणून मोठ्या संकटाला सामोरे जाताना आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर ते काम नक्कीच यशस्वी होते. लाडू चिऊताई आपल्या घरट्यामध्ये चिंतित अवस्थेत बसलेली असते आणि तिच्या समोर तिचा मुलगा गोलू चिमणा खाण्यावरती तुटून पडलेला असतो. तर हा आहे गोलू. ह्याला ना फक्त खाऊन पिऊन झोपा काढायला आवडत असते. काम करणे हा शब्दच जणू काही त्याच्या डिक्शनरी मध्येच नाही. आणि गोलूच्या ह्याच स्वभावामुळे लाडू चिऊताई नेहमी चिंतित असते. अरे गोलू बाळा, किती खाशील? बस झालं. जा, थोडासा काहीतरी काम कर, नाहीतर तुझ्या मित्रांसोबत थोडा खेळत तरी बस. काय नेहमी फक्त खात असतोस आणि झोपाच काढत असतो. आई, काय नेहमी तेच रटाळवाणं भाषण देत असते. आणि तुला कोणी सांगितलं मी काहीच काम करत नाही? बघत आहेस ना, हे खाण्याचं तर मी कामच करत आहे. आणि हे खाऊन झाल्यानंतर मला हे पचविण्यासाठी झोपण्याचं काम पण करायचंच आहे ना. आणि तू बोलतो मी काही कामच नाही करत. गुरु, तुझ्या ह्या अशा वागणुकीमुळे ना तू एक दिवस खूप मोठ्या संकटात सापडशील बघ. काय गाई, तू जा, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. चिऊताई गोलूला सर्व प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र गोलू तिचं काहीच ऐकत नाही आणि आपलाच हट्टहास पूर्ण करत राहतो. असेच दिवस जात असतात. एके दिवशी गोलूच्या जंगलातील सर्व छोट्या मोठ्या पक्ष्यांनी एका मोठ्या शेतामध्ये दाणे टिपण्यास जाण्याचे ठरविले. तिथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य लावलेले असते आणि ते सर्व खाण्यासाठीच सगळे पक्षी जायचं ठरवितात. ते एका झाडावरती जमलेले असतात. किती मजा येईल ना तिकडे. आपण सगळे मस्त पोट भरून धान्य टिपूया आणि येऊया. हो, पण लक्षात ठेवा, त्या शेताची कोणत्याच प्रकारची नासधूस मात्र करायची नाही. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच धान्य टिपून आपण परत येऊया. हो, बरोबर बोलत आहेस रे दादा तू. हा, पण आपण गोलूला सोबत येऊयात का? काय? तुला वेळ वगैरे लागली की काय? त्या गोलूला तिकडे घेऊन जायचं? अख्खं शेत तो एकटाच खाऊन टाकेल. आपण ते फक्त बघायला जायचं का? हो ना, तो हावरट गोळू, त्याला नाही न्यायचं सोबत. हा, त्याला नेणार असतील ना तर आम्ही कोणीच येणार नाही बघ. अरे पण तो आपला मित्र आहे ना, आणि आपण सगळे जातोय तर त्याला पण सोबत घेऊयात ना. त्यात काय एवढं? हा, मित्र कधी येतो का आपल्या सोबत खेळायला? जेव्हा बघावं तेव्हा फक्त खात असतो बकासुरासारखा आणि झोपा काढत असतो कुंभकर्णासारखा. बाकी काय येतं त्याला करता? तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे, पण लाडू मावशीला वाईट वाटेल ना जर आपण त्याला सोबत नाही नेलं तर. हो, तुझं हे मत मात्र बरोबर आहे. लाडू मावशी आपले किती लाड करते ना, आणि तो गोल, त्याला तर काही कदरच नाही आईची. हो, जाऊ दे. चला, आपण सगळे जात आहोत तर गोलूलाही सोबत घेऊन जाऊया. मग सर्व पक्षी गोलूच्या घरी जातात. मावशी, गोलू आहे का हो घरात? अरे या बाळांनो, आहे ना, नेहमी सारखा झोपा काढत आहे. ए गोलू, उठ ना, चल. आणि ना त्या डोंगराच्या पायथ्याशी ते शेत आहे बघ, तेथे खूप सारे धान्य लावलेले आहे. ते खाण्यासाठी जात आहोत. तू येतोस का रे? हा,
असं बोलून गोलू त्या सर्वांसोबत शेतामध्ये जातो. मग सर्व पक्षी दाणे टिपण्यास सुरुवात करतात. त्याने ठरविल्याप्रमाणे ते शेताची कोणत्याच प्रकारची नासधूस न करता वरवरच थोडेफार धान्य खाऊन घेतात. मात्र गोलू, तू तर किती दिवसांपासून उपाशी आहे अशा प्रकारे त्या धान्यांवरती तुटून पडलेला असतो. सर्वांचं खाऊन झाल्यानंतर काऊ दादा म्हणतो, ए झालं का रे सर्वांचं? चला चला, तू शेतकरी येण्याच्या आधी आपण निघून जाऊया, नाहीतर आपल्याला फटके पडतील. हो बरे, आमचं झालं, चला निघूया. आपल्या सर्वांचं झालं तर गोलू बघा तुटून पडलाय आणि त्याने किती रोटी खराब करून टाकली. अरे देवा, आता काय करायचं? ए गोलू, चल चल, तो शेतकरी आला, आपल्याला मारेल तो. मात्र गोलूचं त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तो तर सर्व खाण्यामध्ये गुंग झालेला असतो. अरे गोलू गोलू, ऐक तर, चल आपल्याला जायचं आहे. तो बघ तिकडे शेतकरी आला हाती घेऊन, खूप मारेल तो आपल्याला. चल चल लवकर. अगं थांब ना जरा, थोडस अजून खाऊन घेऊया. माझं पोट भरलंय पण मन मात्र भरलं नाही. थोडं खाऊ दे ना. पण आपल्याला मार मिळेल त्याचं काय? चला जाऊ दे ह्याला, हा ऐकणारच नाही. आणि तो बघा आला आला तो शेतकरी, चला पळा पळा. सगळे पक्षी उडून जातात आणि गोलू मात्र खाण्यामध्येच मग्न होतो. त्याला काही वेळाने जाणीव होते की आपण एकटेच येथे आहोत आणि शेतकरी आपल्या जवळ येत आहे आणि त्याच्या हातामध्ये मोठा दांडा देखील आहे. मग तो लगेच उडण्याचा प्रयत्न करतो. पण हे काय, त्याने इतकं जास्त खाल्लेलं असतं त्याच्यामुळे त्याचं पोट तुडुंब भरलेलं असतं, वजन झालेलं असतं. त्याच्यामुळेच त्याला उडताच येईना. काय झालं? मला उडता काय येत नाहीये. माझं पोट इतकं जड कसं काय झालं? अरे बापरे, मी खाण्याच्या नादामध्ये जरा जास्तच खाल्लं की काय? आता काय करू? गोलू चल चल, तो शेतकरी आता तुला बदडून काढेल बघ. मग गोळू कसा बसा उडण्याचा प्रयत्न करतो. तो सर्व बळ एकवटून झेप घेतो. मात्र तो इतका जड झालेला असतो की त्याच्या एवढ्या पंखांना त्यांना ते वजन झेपत नाही आणि तो धक्कन खाली पडतो. मात्र तो कुंपणावरतीच पडतो. त्याच्यामुळे त्याला भरपूर काटे टोचतात. टोचले खूप सारे काटे टोचले. काय करू मी आता? पाठ दुखते. तसं बोलत असतानाच त्याच्या अंगावरती मोठ्या दांडा येऊन पडतो. असं बोलतच गोलू जेमे तेमे तेथून बाहेर निघून जातो आणि कसा बसा उडत उडत आपल्या घरी बसतो. त्याला चांगलीच अद्दल घडलेली असते. शिकवण: अति तेथे माती. नदी किनाऱ्याच्या एका मोठ्या झाडावरती खूप सारे पक्षी आनंदाने राहत होते. त्या झाडावरतीच एके दिवशी एक वृद्ध गरुड येतो आणि त्या पक्ष्यांना म्हणतो, मी ह्या झाडावरती राहू शकतो का? त्या वृद्ध गरुडाला पाहून सर्व पक्षी विचारात पडतात. मग ते बाजूला जाऊन थोडीशी विचारविनिमय करतात. मला वाटते आपण या आजोबांना आपल्या झाडावरती राहू द्यावं. हो, पण त्याने आपली पिल्लं मारून खाल्ली मग. अरे बघा त्यांच्याकडे, त्यांच्यात आता इतका ताकद आहे कुठे? आणि ते आपल्याला विचारूनच इथे राहत आहेत, शरणागती पत्कारत आहेत. आपण सर्वांनी मिळून जर त्यांना थोडं थोडं खायला दिलं तर ते आपल्या पिल्लांना खाणार नाही. हो, तसं तुझं म्हणणं बरोबरच आहे. ठीक आहे, आपण त्यांना इथे राहायची परमिशन देऊया. मग ते सर्व पुन्हा त्या गरुडापाशी जातात. आजोबा, तुम्ही येथे राहू शकता, पण आमच्या पिल्लांना तुम्ही कोणतीच इजा पोचवू नका बरे. हो हो,
मी नाही असं काही करणार. तुम्ही मला इथे राहायला दिलं हेच खूप उपकार झाले माझ्यावर. मग सर्व ठरल्याप्रमाणे सर्व पक्षी त्या गरुडास थोडं थोडं खाऊ देत राहतात. त्याच्यामुळे त्याचे दिवस आनंदाने जाऊ लागतात. मग तो एके दिवशी झाडावर बसल्या बसल्या विचार करत असतो की हे सर्व पक्षी माझी किती सेवा करतात, माझ्यासाठी किती काही करतात. मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, पण मी काय करू शकतो. तो सर्व असा विचार करत असतो तेव्हा तेथे चिवताई येते. आजोबा, काय झालं? कसला विचार करत बसला एवढा? मग तो गरुड त्याच्या मनातील सगळी बाब त्या चिवताईला सांग. एवढंच ना, मग काय झालं? बघा, आम्ही जेव्हा अन्न आणण्यासाठी दूरवर जातो तेव्हा आमची पिल्लं घरामध्ये एकटीच असतात. तुम्ही त्यांचं रक्षण करत जा, त्यांच्याकडे लक्ष ठेवत जा. आम्हाला मदतही होईल आणि आम्ही निर्धास्तपणे बाहेर जाऊ शकू. अरे वा बेटा, खूप छान कल्पना दिलीस. ठीक आहे, आजपासून मी तुमच्या सगळ्या लहान लहान पिल्लांचं रक्षण करत जाईल. मग सर्व पक्षी त्या गरुडावर विश्वास ठेवून आपल्या पिल्लांना त्याच्यापाशी ठेवून तेथून अन्न आणण्यासाठी दूरवर जाऊ लागतात. त्यांचे दिवस खूप आनंदात हसत खेळत जात असतात. पण एके दिवशी तेथे एक मांजर येते. ती त्या झाडाखालून जातच असते तेव्हा तिला झाडावर काही लहान पिल्लांची किलबिलाट ऐकायला येते आणि ती ऐकून ती विचार करू लागते. ह्या झाडावरती बहुतेक खूप सारी पिल्ले आहेत. जर मी येथेच राहिली तर मोका साधून मला काही पिल्ले खायला मिळतील आणि माझ्या रोजच्या जेवणाचा प्रश्न मिटून जाईल. ती असा विचार करून त्या झाडावरती चढते. ती बघते तर सर्व पिल्ल आपापल्या सोबत खेळत असतात आणि बाजूलाच एक वृद्ध गरुड त्यांच्यावरती लक्ष ठेवून बसलेला आहे. मग ती थोडा विचार करून त्या गरुडापाशी जाते, कारण की ती खूपच चतुर अशी मांजर असते. आजोबा आजोबा, मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. तुम्ही ऐकाल का हो? त्यानंतर तुम्ही हवं तर मला मारून फेकून दिलं तरी चालेल. कोण आहेस तू? चल इकडनं. दिसत नाही का इथे छोटी छोटी मुलं आहेत आणि ती तुला पाहून घाबरून गेली आहेत. लेक इकडनं आत्ताच्या आत्ता. अरे अरे आजोबा, ऐकून तर घ्या माझं आधी. मग तो गरुड थोडा विचार करतो की हिचं बोलणं आपण एकदा ऐकून घ्यावं, मग ठरवूयात काय करायचं ते. मग ते तिला बोलण्याची परमिशन देतात. मी त्या जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराच्या आजूबाजूला राहायची. त्या परिसरातील ते वातावरणामुळे आता मी मांस मच्छी खाणं सोडून दिलं आहे. मी इथे नदी पाहिली. ह्या नदीच्या आजूबाजूला खूप गवत वगैरे आहे. मी तेच खाऊन, फळं वगैरे खाऊन माझा उदरनिर्वाह करते. त्यासाठीच मला इथे राहायची तुम्ही परवानगी द्या हो. त्या मंदिराचा आशीर्वाद तुम्हाला आणि ह्या सगळ्या मुलांना मिळून जाईल. गरुड हा सर्वांवरती विचार करून बोलतो. पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? तू मांस खाणारी प्राणी आहेस आणि इथे लहान लहान पिल्लं आहेत. हो आजोबा, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी नाही खात हो आता मांस मच्छी. मी सगळं सोडून दिलेलं आहे. मग गरुडाला तिच्या त्या सर्व बोलण्यावरती विश्वास पटतो आणि इथेच तो चुकतो. मग तो त्या मांजराला तेथे राहण्याची परवानगी देतो. सुरुवातीला ती मांजर अगदी सांगितल्याप्रमाणे फळं वगैरेच खाऊन राहते. मग हळूहळू ती एक एक पक्ष्याच्या पिल्लाला हळूच मारून खाऊ लागते. ह्या सर्व प्रकारापासून तो गरुड अनभिघ्न असतो. पण पक्ष्यांच्या ही बाब लक्षात येते की त्यांची पिल्ले हळूहळू कमी होत आहेत. मग ते सर्व ह्याविषयी एकदा दुसऱ्या एका झाडावरती सभा बोलवतात. माझी पिल्लं कमी होत आहेत.
आधी 4 होती, आता 3च आहेत. हो, माझं पण एक पिल्लू गायब झालं. नक्कीच हा गरुड आता आपल्या पिल्लांचं रक्षण करता करता भक्षक झाला असणार. आपण त्याला अद्दल घडवायला हवी. त्याच्यावरती विश्वास ठेवणं हीच आपली सगळ्यात मोठी चूक होती. असं सर्व ठरवून मग ते सर्व पक्षी गरुडाच्या घरी जातात आणि पाहतात तर काय, त्यांच्या पिल्लांची हाडं तिथे आजूबाजूला पडलेली असतात. आणि ते पाहून त्यांना पूर्ण विश्वास होतो की त्यांची पिल्लं ह्या गरुडानेच मारून खाल्लेली आहेत. मग ते सर्व त्याच्यावरती धावून जातात. तो गरुड आपली बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, मात्र कोणीच त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि आपल्या मुलांना मारल्यामुळे ते सर्व पक्षी मिळून त्या गरुडाला टोचून टोचून मारून टाकतात. आणि अशा प्रकारे अनोळखी मांजरावरती विश्वास ठेवल्याने त्या गरुडाला आपले प्राणाला मुकावे लागले. शिकवण: कधीच कोणत्याच अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये. जंगलामध्ये हिवाळा ऋतू आला होता आणि एके दिवशी अचानक एक वादळ आले. सर्व पक्षी आपापल्या घरट्यामध्ये परतू लागले. मोनू देखील जलद गतीने आपल्या घरट्यात परतला. पण हे काय, त्याचं घरटच गायब होतं. अरे बापरे, आता काय होईल? तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. थंडी ही खूप लागत होती आणि ती थंड हवा त्याला खूपच त्रास देत होती. अरे देवा, हे काय झालं? मी बेघर झालो. तुम्हाला माझं घर घेऊन काय झालं? ही थंडी पण खूप त्रास देत आहे. हे तुफान पण खूपच त्रासदायक आहे, त्रास देत आहे. काय करू मी आता? हे देवा. देवबाप्पाला ब्लेम नको करूस. ते तर आपली किती मदत करत असतात. कोण बोलला? कोण आहे इकडे? मोनूने आजूबाजूला पाहिले तर लाडो चिवताई तिच्या घरट्यातून त्याच्याशी बोलत होती. तेवढ्यात ते वादळ देखील थांबले. अच्छा, तू आहेस तर चिवताई. अगं, मला खूपच त्रास होत होता ना, म्हणून मी असं बोलली देवबाप्पांबद्दल. आय एम सॉरी. हा, ती मोनू आहे ग. या वादळामुळे माझं घरटच पडून गेलं बघ. आता मी काय करू? अशा थंडीमध्ये विना घराचं मी कसं काय राहू बरं? काही हरकत नाही रे. तू आधी इकडे ये, माझ्या घरट्यामध्ये ये. स्वतःला थंडीपासून वाचव आणि काही फळं आहेत ती खाऊन घे. मग तुझं सांग, काही माझंही ऐक. मोनूला शरण मिळाली आणि फल पण खायला मिळाले. त्याच्यामुळे त्याला खूप बरं वाटले. थँक्यू लाडोताई. तू माझ्याशी मैत्री करशील का ग? हो, का नाही करणार? अच्छा मोनू, मला सांग, तुला नाचता येते का रे? आणि गाता येते का? हो हो, येते ना. पण तू हे काय विचारत आहेस? अरे असंच, मला ना नाचायला आणि गायला आवडते ना, म्हणून मी तुला विचारलं. अच्छा अच्छा, हे कोण? असं बोलून मोनू नाचायला सुरुवात करतो. तो जसा नाचायला सुरुवात करतो तसा लडखडून खाली जाऊन पडतो, कारण त्या वादळामध्ये त्याच्या पायाला जखम झालेली असते. जवळच्याच एका झाडावर बसलेला काळू कावळा तिथे येतो आणि लाडोला ऐकवून तो मोनूचा मजाक उडवतो. वा 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 वा, या लाडोने पण कसला मित्र बनवला आहे, जो नाचता नाचताच पळून जातो. ह्याच्यापेक्षा तर मी बरं आहे. मी पण काही कोणापेक्षा कमी आहे का? मला ढुमका पण लावता येतो आणि मधुर गाणे देखील गाता येते. हे बघ काळू दादा, जेव्हा कोणी त्रासात असेल ना, तर त्याचा असा मजाक नाही उडवायचा असतो रे.
आणि माझा मित्र सध्या जखमी आहे, तर काय झालं, तो बरा झाल्यानंतर छान नाचूनही दाखवेल आणि सुंदर अशी रागिणीही गाऊन दाखवेल. तेव्हा तू ऐक बरे आणि त्याच्याशी प्रतियोगिताही करून बघ. पण काऊ दादा, अशी ईर्ष्या किंवा जळण कोणासोबत करू नये रे. मी तर प्रतियोगितेसाठी आत्ताच तयार आहे. चल तूच सांग, तुझा हा मित्र कधी चालू शकेल ते. धीर धर जरा, तो दिवस पण नक्की येईल. असं बोलून सर्व आपापल्या कामाला निघून जातात. काही दिवस असेच निघून जातात. एके दिवशी लाडो आणि मोनूच्या झाडावरती काऊ दादा येतो आणि मोनूला आवाज देऊ लागतो. ए मनू, बाहेर ये बाहेर, माझ्याशी प्रतियोगिता कर. चल, आज तर मी तुला नृत्य आणि गायन दोघांमध्ये हरवूनच दम घेईल बघ. लाडोला माहित होते की मोनूचा पाय अजून बरा झालेला नाही, म्हणून ती कावळ्याला समजावते. मोनूची जखम अजून भरली नाही आहे रे, तू काही दिवस थांब ना. ए, हे बोल ना, तो मोनू माझ्यापासून हरेल या भीतीने लपून बसला आहे, म्हणून बाहेर येत नाही आहे. हे असले बहाणे नको देत बसू. तो हे सर्व बोलत असतानाच तेथे मीनू बंदर येतो आणि तो कावळ्याला समजावतो. अरे काळू दादा, तू मोनूशी प्रतियोगिता कशाला करायचा विचार करतो? सोडून देतो विचार, हरशील रे बाबा. पहिला त्याला समोर तो घेऊन ये, मग आपण हार जीतचा निर्णय घेऊयात. सर्व पक्षी तेथे एकत्र जमा होतात आणि मोनूला बाहेर बोलवतात. सुरुवातीला नाचण्याची प्रतियोगिता होते. काऊ छानपैकी नाचतो, त्याच्यानंतर मोनू नाचायला लागतो, पण तो लडखडत असतो. असं वाटत असते की तो हरूनच जाईल. मग लाडो आणि माकड त्याची हिंमत वाढवतात. मोनू, नाच नाच, आज तुला आपली इज्जत राखायची आहे. तू प्रयत्न कर, तू नक्की यशस्वी होशील. नाचत राहा, प्रयत्नार्थी परमेश्वर असतो रे. हे सगळं ऐकून मोनू छानपैकी नाचू लागतो आणि तो गाऊही लागतो. तो इतका सुंदर डान्स करतो आणि गाणेही म्हणतो की सगळे पक्षी आनंदाने नाचू लागतात. सर्वकडे त्याची तारीफ केली जाऊ लागते आणि हे सर्व पाहून काऊ दादा शरमेने आपली मान खाली घालतो. घमंड केल्याने त्याला अपमानाला सामोरे जावे लागते. तर मित्रांनो, असं सांगितलं जाते की कधी कोणाची ईर्ष्या करू नये आणि गर्वाला तर आपल्यापासून 10 हात लांबच ठेवावे. जंगलामध्ये सर्वत्र हाहाकार माजला होता. अचानक सुरू झालेल्या पाऊस थांबण्याचे नावच घेईना. जंगलातील प्राणी असो वा पशु, सर्वजण 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्रासून गेले होते. सर्व पशु पक्षी अन्न न मिळाल्याने भुकेने व्याकुळ होऊन गेले होते. तेवढ्यात एक चिमणी आपल्या घरातून बाहेर येऊन पोपटास आवाज देते. अरे पोपट दादा, या पावसाळ्यात झालं तरी काय बघा ना, किती पडतोय. त्याला बहुतेक गैरसमज झाला असेल की अधिक मास चालू आहे, तर आपण पण अधिकच पडलो पाहिजे. 2 दिवसापासून मी उपाशीच आहे बघ. आता तर भुकेने जीव जाईल का काय असेच वाटत आहे. हो ना, आता कोणाला माहित होते असे वातावरण बिघडून जाईल. तयारी तर कोणीच नव्हती केली.
आता हा पाऊस लवकरात लवकर थांबावा हीच प्रार्थना आहे. चिमणी आणि पोपटाप्रमाणे इतर सर्व पशुपक्षी पाऊस थांबण्याची वाट बघत होते. परंतु त्या रात्री भरपूर पाऊस पडला. ढगफुटीच झाली. जेथे पाहावे तेथे पाणीच पाणी साचले. असंख्य पक्ष्यांची घरटी त्या पाण्यात वाहून गेली. प्राण्यांच्या घराचेही नुकसान झाले. जंगलातील कोणतीच जागा सुरक्षित राहिलीच नव्हती. जेथे पशुपक्षी आपल्या पिल्लांना घेऊन आडोसा घेतील. जंगलात आलेला हा पूर महाभयंकर होता. ह्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व पशुपक्षी आपला राजा सिंबा सिंहाकडे गेले. ह्या पुरामुळे आम्ही खूपच संकटात आहोत बघा महाराज. फक्त तुमच्याकडूनच काहीतरी मदत होऊ शकते. तर तुम्ही काहीतरी उपाय सुचवा आम्हाला महाराज. राजा सर्व ऐकल्यानंतर गंभीर होतो आणि बोलतो, ही निसर्गाची आपत्ती आहे. ह्यापुढे आपण सर्वच हतबल आहोत आणि ह्याला थांबविणे आपल्या हातात नाही. आणि माझ्या गुहेतही सर्व जगातील प्राणी राहू शकणार एवढी मोठी नाही. त्यामुळेच मी सर्वांना आश्रयही नाही देऊ शकत. महाराज, आम्ही खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलो आहोत. पुराचे पाणी सर्वत्र पसरले आहे. जंगलातील कोणतीच जागा आता अशी राहिली नाही जी पाण्यात बुडाली नाही. म्हणून आपण सर्व काली घाटीच्या टेकडीवरील गुहेत जाऊया आणि तेथेच आश्रय घेऊया. आपण सर्व फक्त आता तेथे सुरक्षित राहू शकतो. महाराज, आम्हाला मारण्याचा बेत आहे तर येथेच मारा. नाही तर त्या पुरामुळे तसही मरणारच आहोत आणि त्यासाठी तेथे जाऊन मरणाची वाट का पाहायची. हो हो महाराज, आणि आम्ही या पुराच्या पाण्यातच मरून जात, पण त्या भूताच्या गुहेत आम्ही नाही येणार रे बाबा, म्हणतो मी. महाराज, कदाचित तुम्ही विसरले आहात. ती कालीघाटीची टेकडी जवळील गुहा किती भयंकर आहे. ती गुहा वर्षानुवर्ष बंद आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या जंगलाच्या रक्षणासाठीच ती बंद केली असणार ना. आणि त्या गुहेत गेलेला पुन्हा परत कधीच येत नाही. तेथे आपण अजून मोठ्या संकटात सापडू शकतो. कालीघाटीच्या त्या टेकडीवरील गुहेत जाण्यास कोणीच तयार होईना. हे बघा माझ्या प्रजाजनांनो, या गुहेच्या भीतीपोटी जर आपण तेथे नाही गेलो तर या पुरामध्ये बुडून मरूच. त्यापेक्षा आपण प्रयत्न करून बघूयात ना आपले प्राण वाचविण्यासाठी. आणि ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी माझ्यासोबत चला. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही. आपल्या राजाने बोललेले ऐकून जंगलातील सर्व पशुपक्षी राजासोबत जाऊ लागले. पुढे राजा आणि मागे सर्व प्रजाजन चालत असतात. ते सर्व गुहेपाशी पोचतात. सर्व प्राण्यांचा भीतीने थरकाप उडाला होता. पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. आकाशात विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. महाराज, मी काय म्हणतो, आपण गुहेपाशी तर आलो, पण आता मध्ये कसं जायचं? ही गुहा तर बंद दिसत आहे. एवढा मोठा दगड आहे. हत्ती दादा, तुम्ही ह्या गुहेचा जवळचा हा दगड बाजूला कर. मग हत्ती त्या दगडाला बाजूला सारतो. महाराज, आता आपण मध्ये जायचं की नाही? मला तर फारच भीती वाटते पहा. माझ्या सर्व प्रजाजनांनी तुम्ही सर्व येथेच थांबा.
मी आधी मध्ये जातो आणि पाहतो की आतमध्ये कोणते संकट तर नाही. मी जर व्यवस्थितरित्या बाहेर आलो तरच तुम्ही माझ्यासोबत पुन्हा त्या गुहेत या. आणि जर मी बाहेर नाही आले तर समजून जा तुमच्यासाठी मी शहीद झालो आहे. मग तुम्ही त्या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. मग सर्व पशुपक्षी तेथेच गुहेबाहेर थांबतात आणि सिंहासिंह गुहेच्या आतमध्ये जातो. तो जसा त्या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करतो तेथे काळा कुट्ट अंधार असतो. तो हळूहळू आतमध्ये जातो. काय आश्चर्य, गुहेच्या दुसऱ्या टोकावरून प्रकाश दिसत असतो. तो घाईघाईत तेथे जातो आणि पाहतात तर काय, गुहेच्या दुसऱ्या बाजूला एक अजून जंगल असते आणि त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे फळझाडे असतात, खायच्या वेळी असतात, फुलझाडे असतात. सुंदर असे ते जंगल असते. पण त्याच्यामध्ये एकही प्राणी त्यांना दिसत नाही. ते त्या जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जसे ते तिथे प्रवेश करण्यासाठी पाय उचलतात तेथे अजून एक सिंह येतो. तेथेच थांब. तुझी हिंमत कशी झाली ह्या जंगलात प्रवेश करण्याची? तू या पवित्र जंगलामध्ये प्रवेश करू शकत नाहीस. तू या गुहेत कसा काय आलास? तुला तुझे प्राण प्रिय नाहीत का? महाराज माफ करा, मी सिंहासिंह माझ्या जंगलाचा राजा आहे. माझ्या जंगलात पुराने हाहाकार माजवला आहे. सर्वत्र पाणी पसरले आहे. माझे प्रजाजन आज मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांचे संरक्षण करणं हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मी माझ्या सर्व प्रजाजनांना घेऊन या गुहेत आश्रय मिळवण्यासाठी आलो आहे. तुम्ही कृपा करा आणि आम्हा सर्वांना येथे आश्रय द्यावा. तुझी कारणं तुझ्याकडेच ठेव. असे किती आले आणि किती गेले. सर्व येथे फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठीच येतात आणि तू परमार्थाच्या गोष्टी करत आहेस. नाही नाही, शक्य नाही. आमच्या या जंगलामध्ये तुमच्यासारख्या स्वार्थी प्राण्यांना आम्ही जागा देऊ शकत नाही. येथून निघून जा. ह्या गुहेत येणाऱ्या प्रत्येकाचा विनाशच झाला आहे. तुझाही होईल. त्यासाठी आत्ताच्या आत्ता तू येथून निघून जा. महाराज, मी काहीच खोटं बोलत नाहीये, कारण देत नाहीये. खरं तेच सांगतोय. बाहेर पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि सर्वत्र पूर आला आहे. माझ्या सर्व प्राण्यांची घरं वाहून गेली आहे. ते सर्व विनाघर कसे राहतील? त्यांना इथे फक्त पुराचं पाणी ओसडेपर्यंतच आश्रय हवा आहे. तेवढा तुम्ही द्यावा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या स्वार्थासाठी येथे आलो आहे तर ठीक आहे, आपण युद्ध करूया. जर मी जिंकलो तर माझ्या सर्व प्रजाजनांना तुम्ही येथे आश्रय द्यावा आणि जर मी त्या युद्धात मरण पावलो तर मी माझे प्राण माझ्या प्रजाजनांसाठीच गमावले आहेत. त्याच्यामुळे मला आनंदच होईल आणि माझे सर्व प्राणी पशु माझा जय जयकार करतील आणि एक चांगली आठवण मी त्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकेन. हे सर्व ऐकून तो सिंह थोडा शांत होतो आणि स्मित हास्य करतो आणि काही क्षणातच त्या सिंहाचे परिवर्तन एका सुंदर अशा देवी मातेमध्ये होते. मग त्या देवी माता बोलतात. खरंच महाराज, मी खुश झाली. आजपर्यंत येथे येणारा प्रत्येक प्राणी हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच येत होता. तुम्ही पहिले आहात जे दुसऱ्यांसाठी आलेले आहात आणि ही बाब खरंच खूप मोठी आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सर्व प्राणी पशु सोबत या जंगलामध्ये राहू शकता. जोपर्यंत तुमचे जंगल राहण्यासाठी सुरक्षित होत नाही तोपर्यंत आनंदाने राहा. असं बोलून त्या देवी माता तेथून निघून जातात आणि सिंहासिंह आपल्या सर्व प्रजाजनांना त्या गुहेमध्ये बोलवतो
आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात. मग सर्व प्राणी त्या जंगलामध्ये राहू लागतात आणि जसं पुराचं पाणी ओसरतं तसे सर्व प्राणी आपल्या जंगलात परततात आणि नव्याने सुरुवात करतात आणि सर्व प्राणी आनंदाने राहतात. कितीही मोठं संकट आले तरी हार न मानता प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने आपण एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होतो.